अप्पी आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटेल की अप्पीला आणि अर्जुनला वारंवार धमकीचे पत्र येत आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे आणि अप्पीच्या घरी बापूंना, दिप्याला, मोनाला, अमोलला अप्पीने बाहेर नको जायला असं सांगितलं असल्यामुळे अमोलला काही करमत नाही. मग ते ऑफिसला जातात. अर्जुनच्या घरीसुद्धा रुपालीला आता अमोलला भेटता येणार नाही किंवा तिचा प्लॅन अप्पीला अर्जुनला वेगळं करण्याचा सक्सेस होणार नाही म्हणून ती काळजी करत असते. तिला असं वाटत असतं की नक्की या सगळ्यामागे कोण आहे हे लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. असंच चालू असताना ते दोघं ऑफिसला जातात आणि अमोल खूप हट्ट करत असतो की बाबा मला तुम्ही माझी आणि बाबाची लव्ह स्टोरी सांगितली पण ती कुठे झाली, काय झालं, मला काहीच सांगितले नाही. हे सगळं बोलत असताना अर्जुन आणि अप्पी तिथे असते आणि अर्जुन घरीच असतो. अप्पीला खूप चांगली आयडिया सुचते की आपण बापूंना, दिप्याला, मोनाला आपण आसगावला पाठवलं तर आपल्या मागची काळजी जाईल. धमकी देणारा आपल्याला इथे धमकी देईल. कमीत कमी बापू, दिप्या आणि अमोल सुरक्षित राहतील. त्यांच्यावर बाहेर जायचं बंधन येणार नाही. ह्या सगळ्यावर अप्पी जरा विचार करते आणि बोलते की बापू तुम्ही आता सगळे आसगावला राहायला जावा थोडे दिवस. जोपर्यंत ह्या सगळ्या मागे कोण आहे आणि आपल्या कुटुंबाला काही त्रास पोहोचवतोय असे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही आसगावला राहा. त्यावर बापू म्हणतात की अरे अप्प्या ही तर चांगली आयडिया आहे, मी आजच बॅकपॅक करतो आणि आसगावला जायला निघतो. तेव्हा अमोल खूप खुश होतो आणि अमोल विचारतो आसगाव काय आहे. तेव्हा अप्पी बोलते की अरे बाळा हे आपलं गाव आहे, तिथं मी जन्माला आले. तेव्हा बापू म्हणतात की तुला तिथे गेल्यावर खूप काही पाहायला भेटेल. यावर अमोल खूप खुश होतो आणि नाचायला लागतो. नंतर बापू अमोलला घेऊन आसगावला जातात. जेव्हा आसगावच्या कमानीत जातात तेव्हा तिथे उभं राहून सांगतात की हे बघ बाळा, इथे तुझ्या माचा जन्म झाला, इथेच तुझ्या बाचाही जन्म झाला. याच गावात तुझी मा कलेक्टर झाली आणि याच गावात तुझ्या माने कलेक्टरचा खूप मनापासून अभ्यास केला. तुझा बाबा पण ह्याच गावात राहून खूप मेहनत करून पोलीस झाला. तुला चल यापुढे खूप काही दाखवतो. त्यावर अमोल म्हणतो की म्हणजे ह्या गावातून माझे मा आणि बाबा वेगळे झालेत, मग ह्याच गावात मी त्यांना एकत्र आणणार असा अमोल मनातल्या मनात म्हणत असतो. अमोल आता पुढे असं करेल की जेव्हा तो आसगावला जाईल तेव्हा अप्पीला अर्जुनला मिळवण्याचे खूप सारे प्रयत्न करेन. पण तिथेच गेल्यावर अप्पीला आणि अर्जुनला या सगळ्या ड्रग्सच्या कारनाम्यात कोण मागं आहे हे कळेल. ह्याचा आता सगळ्यांचा संशय आसगावमध्ये सगळ्यांचा संशय गेल्यावर सुजा आणि पिऊताईकडे जातो. सुजा आणि पिऊताई आसगावातच राहतात पण त्यांचं काही व्यवस्थित पटत नाही. सुजा खूप दारू प्यायला लागलेला असतो आणि वाईट काम करायला लागलेला असतो. तेव्हा तिथे गेल्यावर सुजाला अप्पी भेटते. तेव्हा सुजा खूप माजात असतो आणि खूप रागाने बोलतो तिच्याशी, काय झालं अप्पे, आलीस ना शेवटी आसगावातच, इथे आता बघ हे सगळं माझ्या नावावर झालेलं आहे, इथे काही तुम्हाला मी राहून देणार नाही. त्यावर अप्पी बोलते की मला इथे राहायचं सुद्धा नाही आहे. अमोल हा बापूंच्या घरी राहील. त्यावर सुजा आश्चर्यचकिताने बघतो. अमोल एवढा मोठा झाला, त्याला बघून सुजा शॉक झाला. तेव्हा तो म्हणतो की हां ठीक आहे तुला काय करायचं ते कर, माझ्या रस्त्यात येऊ नको. यानंतर अप्पीला थोडासा डाऊट येतो की ह्या ड्रग्सच्या मागे सुजा तर नसेल. त्यानंतर अप्पी गायतोंड्यांना फोन करते आणि बोलते की गुपचूप 2 जण सुजाच्या मागे लावा, तो खूप दारू पितोय आणि त्याचं काय करतोय हे माहीत झालं पाहिजे. काय माहिती जर तोच ह्या सगळ्याच्या मागे असेल तर, कारण त्याची एवढी हिंमत होऊ शकते की तो धमकीचं सामान पाठवू शकतो. त्यावर गायतोंडे म्हणतात की ठीक आहे मॅडम, पण आपण आता लगेच लावायला नको, त्याला संशय येईल. त्यावर अप्पी म्हणते की त्याला संशय आला नाही पाहिजे, असं काहीतरी करा, आपल्याला कळू तरी द्या की त्याचं काय चाललंय. त्यावर गायतोंडे म्हणतात की ठीक आहे मॅडम, मी आत्ताच लावतो. अप्पी, दिप्या, बाबा, मोना सगळे आसगावात आल्यामुळे सुजा जरा बिथरतो आणि म्हणतात की आले इथं आता तडफडायला, हे आता माझ्यामध्ये घुसघुस करणार. त्यावर सुजाला खूप चिडचिड होते आणि तो घरी जाऊन सगळा राग पिऊवर काढतो. पिऊला म्हणतो की ती अप्पी आली परत इथं, आता ही परत सगळ्याची वाट लावून टाकेल. त्यावर पिऊ म्हणतात की अरे सुजय, ते आपल्या घरी नाही आले. त्यावर सुजा म्हणतो की बघ ते हळूहळू आपल्या घरात घुसणार म्हणजे घुसणारच.
त्यावर नंतर सुजाला टेन्शन येतं आणि तो कसला तरी विचार करत बाहेर जातो. यावर पिऊला सुद्धा शॉक बसतो आणि ती विचार करत असते की ह्या सुजाला काय झालं एकदम, आप्पी घरी येणार नाही तरी पण हा काय एवढी चिडचिड करतोय. त्यावर पिऊ बोलते की जाऊ दे, हे ह्याचं रोजचंच आहे. आप्पीला बघितलं की ह्याला नेहमी रागच येतो. इकडे आप्पी, दिप्या, बाबा, मोना सगळेजण आपलं घर साफ करायला लागलेले असतात. घर साफ करताना त्यांना खूप काही जुन्या वस्तू भेटतात. तेव्हा बापू अमोलला त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगायला सुरुवात करतात. अमोल खूप मन लावून त्या गोष्टी ऐकत असतो. त्यावर अमोल त्यांना, बापूंना वेगवेगळे प्रश्नसुद्धा विचारत असतो आणि बापू आनंदाने सांगतात. नंतर अशा प्रकारे ते सगळे घराची साफसफाई करतात आणि आपल्या जुन्या आठवणीत बसतात. आप्पीला अर्जुनचं जुनं साठवू लागतात. यावर आप्पी खूप विचार करत असते आणि आप्पीला असं वाटतं की आता का परत पहिल्यासारखंच होणार नाही. त्यावर अर्जुन पण मनातल्या मनात म्हणत असतो की आप्पी, का तुझ्या मनात एकदाही आलं नाही की मुलाला भेटावं. तर आप्पी बोलत असते, तुझ्या वचनामुळे मी आले नाही, मी तुला शब्द दिला होता. तेव्हा अर्जुन सुद्धा असा विचार करतो की काश मी जर वचन दिलं नसतं तर आता आप्पी, अर्जुन आम्ही एकत्र असतो, आमची फॅमिली एकत्र असते. दोघेसुद्धा हाच विचार करत असताना हा भाग इथेच संपतो. तुम्हाला जर या सिरियलचे अपडेट्स पाहायला ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.